महादेवाच्या मंदिरात नंदी हा असतोच, पण मित्रांनो, नाशिक मधील हे एक असे महादेवाचे मंदिर आहे जेथे सुरुवातीलाच नंदी नाहीये. हो मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना अशा मंदिरात घेऊन जात आहे ज्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराच्या समोरील बाजूस नंदी नाहीये आणि हे जगातील एक असं एकमेव महादेवाचे मंदिर आहे जिथे नंदी नसतो. काय आहे यामागचं कारण? चला मग जाणून घेऊया. नमस्कार नाशिककर, मी तुमचा होस्ट संदीप चौरे पुन्हा घेऊन आलेलो आहे असा एक महत्वपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण प्रेक्षणीय स्थळे आणि तीर्थक्षेत्रांनी पावन झालेल्या नाशिक नगरीमधील गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या रामकुंडाच्या परिसरात असलेल्या श्री कपालेश्वर हे देवांचे आदिदेव असलेल्या महादेवांचे मंदिर आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही असे कित्येक महादेवांचे मंदिर पाहिले असेल ज्यामध्ये नंदी असतो, परंतु हे जगातील एकमेव असे मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदी नाहीये. मित्रांनो, कपालेश्वर मंदिराची माहिती सांगायची झाली तर ती अशी आहे की सुमारे 700 वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिरात नंदी नसल्यामागे ही एक अशी पुरातन आख्यायिका आहे. आपण ऐकलेल्या किंवा वाचलेल्या विष्णू पुराण, गरुड पुराण, शिवपुराण, ब्रह्मपुराण आणि अशा कित्येक पुराणांपैकी अशाच एक पद्मपुराणात अशी कथा सांगितली जाते की भगवान शंकरांना ब्रह्महत्येचं पातक झालं, त्यामुळे भगवान शिवशंकर हे संपूर्ण ब्रह्मांडात व वेगवेगळ्या त्रिलोकखंडात फिरले, परंतु त्या हत्येचं प्रायश्चित्त करण्याचा मार्ग कुठेही सापडला नाही. त्यावेळी शंकराचे वाहन असलेले नंदी हे भगवान शंकराचे मार्गदर्शक व त्यांचे गुरु बनले, ज्यांनी भगवान शिवशंकर यांना सल्ला दिला की नाशिक येथील पावन नगरीत अरुणा, वरुणा आणि आपली गोदावरी अशा 3 नद्यांचा संगम वाहतो. तर भगवान शिवशंकर यांनी त्या 3 संगम मध्ये वाहत असलेली नदी त्या ठिकाणी जाऊन स्नान केले तर ब्रह्महत्येचं पातक नष्ट होईल व त्यांचं प्रायश्चित्त पूर्ण होईल. त्याप्रमाणे नंदीच्या सांगण्यावरून भगवान शिवशंकरांनी त्या संगमात स्नान केलं, ज्यामुळे त्यांचं पातक नष्ट झालं. याच कारणास्तव भगवान शिवशंकर यांनी नंदीला आपले गुरु मानले आणि भोले भंडारी असलेले भगवान शिवशंकर यांनी नंदीला आदरभाव म्हणून तू माझ्या मंदिराच्या समोर राहू नये असे सांगितले. ज्याप्रमाणे नंदीने शिवाला पापापासून मुक्तीचा मार्ग दाखवल्यामुळे शिव भगवानने नंदीला आपले गुरु मानले. गुरु शिष्यासमोर नसून श्रेष्ठ स्थानी असतात, म्हणून या मंदिरात नंदीची मूर्ती नाही. मित्रांनो, जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा तेथील दृश्य बघून मन अगदी शांत, स्थिर आणि अतिशय प्रसन्न वाटतं. आणि तसेच मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नेहमी भाविकांची गर्दी असते. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर शिवलिंग आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की येथील शिवभक्तांची अशी श्रद्धा आहे की कपालेश्वर मंदिराच्या एका दर्शनाने 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शनाचे पुण्य मिळते. व तसेच मित्रांनो, येथे दरवर्षी हरिहर भेटीचा सोहळा रंगतो. वैकुंठ चतुर्दशीला कपालेश्वर म्हणजेच हर आणि सुंदर नारायण म्हणजेच हरी विष्णू यांची भेट होते, जी पाहण्यासाठी हजारो भक्त गर्दी करतात. मित्रांनो, त्या मंदिराचे काही वैशिष्ट्ये आणि त्या मागचा काही इतिहास आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर आपण बघूया. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. 1763 मध्ये सरदार जगजीवनराम पवार यांनी मंदिराच्या प्रांगणाचा विस्तार केला. तर मित्रांनो, श्री कपालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हे पेशवे काळात आणि त्यापूर्वीही अनेकदा झाला आहे. मित्रांनो, ह्या मंदिराच्या वास्तुकलेचा विचार केला तर तो असा आहे की हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून त्याची रचना साधी पण भव्य आहे.
मित्रांनो, तुम्ही या मंदिरात येत असाल तर या मंदिराच्या दर्शनाची वेळ ही सकाळी 5 ते रात्री 9 किंवा 10:30 पर्यंत आहे. विशेषतः या मंदिरात महाशिवरात्र, श्रावण सोमवार आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भव्य अशी भक्तांची गर्दी पाहायला मिळते व दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. मित्रांनो, जर तुम्ही कपालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणार असाल तर तुम्हाला नाशिक म्हणजे CBS बस स्टँड पासून हे मंदिर अगदी जवळ साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला व तुम्हाला या मंदिराची मी दिलेली संपूर्ण माहिती कशी वाटली हे तुम्ही मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून भरपूर प्रमाणात शेअर करा. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.